लाडकी बहीण योजनेबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली। तब्बल 81 लाख महिला या योजनेतून बाद झाल्या असून लाभार्थी संख्या 2.47 कोटीवरून आता थेट 1,66,00,000 आली आहे। पण या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ॲक्शन बोर्डमध्ये येत मोठा निर्णय घेतला आहे। तर मुख्यमंत्र्यांनी नेमका काय निर्णय घेतला आहे आणि या महिला अपात्र का ठरल्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। मागील विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या या माझी लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला घाईघाईत सरसकट अर्ज मंजूर करण्यात आले। पण जेव्हा महिला व बालविकास विभागानं बँक पडताळणी आणि KYCची कडक मोहीम राबवली तेव्हा बोगस लाभार्थ्यांचे धावे दणाणले। एप्रिल अखेरपर्यंत झालेल्या अंतिम छाननीनंतर तब्बल 81 लाख अर्ज अपात्र ठरले। म्हणजेच 81 लाख महिला या लाडक्या बहीण योजनेतून अपात्र ठरल्या, ज्यामुळे ग्रामीण भागात आता तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। महिलांकडून सुद्धा रोष व्यक्त केला जात आहे। पण या पडताळणीत नेमका काय घोळ समोर आलाय ते सुद्धा जाणून घेऊयात। 14,000 पुरुषांनी चक्क महिलांच्या नावाने अर्ज करून पैसे लाटले। 5 लाख सरकारी पगार घेणाऱ्या महिलांनी याचा लाभ घेतला। 10 लाख आयकर भरणाऱ्या महिला या यादीत निघाल्या, तर 3.25 लाख महिलांच्या नावावर स्वतःच्या 4 चाकी गाड्या आहेत त्या सुद्धा या यादीत सापडल्या। आणि 12 लाख महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या सुद्धा या योजनेचा लाभ घेताना आढळल्या। आता प्रश्न होता की या अपात्र लोकांकडून हजारो कोटी रुपये परत घेतले जाणार का? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की कॅगच्या ऑडिटमध्ये विचारणा होणार असली तरी अपात्र ठरलेल्या महिलांना एक वेळेची माफी म्हणून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाही। पण ज्या 14,000 पुरुषांनी या डल्ला मारलाय त्यांच्याकडून मात्र 1-1 रुपया वसूल केला जाईल, कारण हा जनतेचा पैसा आहे। दुसरीकडे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 81 लाखांचा आकडा केवळ लाडक्या बहिणींचा नसल्याचं सांगितलंय। KYCचा हा नियम सर्वच DBT योजनांना लागू असल्यानं हा आकडा मोठा दिसतोय। ज्या पात्र महिलांचा तांत्रिक कारणांमुळे लाभ बंद झालाय त्यांची फेर तपासणी सुरू असून कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। तसंच ज्या 25 लाख महिलांची KYC चुकली होती त्यांच्यासाठी पुन्हा विंडो सुरू करण्याची तयारी सरकारनं दाखवल्याचं त्यांनी सांगितलं आहे। थोडक्यात काय तर बोगस लाभार्थ्यांना चाप बसणार आणि खऱ्या गरजू बहिणींनाच लाभ मिळणार। सरकारच्या या माफी आणि वसुलीच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।